रिकमेंडेड MCQ नंबर 4 यामध्ये आपल्याला सिरीज दिसते आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार आहे तो काढायचा आहे. यामध्ये काय असतं, एकदा नंबरवरती नजर फिरवायची, तिथं लॉजिक लागलं तर लागून जातं. नंबरवर नजर फिरवली आपण, इथं 1000 दिसतात, 10चा क्यूब दिसतोय, इथं 21चा स्क्वेअर दिसतोय, इथं 15चा स्क्वेअर दिसतोय, इथं 6चा क्यूब दिसतोय, पण 217चा संबंध लागत नाही, 316चा जास्त लागत नाही, 657चा लागत नाही. म्हणजे संबंध लागला तर त्या दृष्टीने डायरेक्ट जायचं फर्स्ट राऊंडला. नाही लागला तर चढता क्रम आहे का उतरता क्रम आहे तो बघायचा. सलग असला क्रम तर गॅप काढत जायचा. जर एक याच्यापेक्षा मोठा आहे, एक छोटा आहे, परत एक मोठा आहे, एक छोटा आहे असा असला तर अल्टरनेट गॅप काढायचा, अल्टरनेट फरक काढायचा. आता इथं अल्टरनेट फरक आहे का नाही, 216, 17, 25, 316 वाढत वाढत चाललेला ह्या बाजूला, म्हणजे सरळ आपण गॅप काढू शकतो. अल्टरनेट गॅप काढायची गरज नाही. हा फरक कितीचा आहे, 1चा. हा 5 आणि 3 8चा. हा आता हे फोडतो मी, इथपासून क्वेश्चन मार्कपर्यंत एक फरक येणार इथं, आणि क्वेश्चन मार्कपासून 316 पर्यंत एक फरक येणार आहे. आता 316 पासून 441 ही वजाबाकीची प्रॅक्टिस आपली 20 मिनिटाची, त्यानुसार पटकन कॅल्क्युलेशन येईल आपलं. 316 416 आणि वरती 26 36 आणि 5 म्हणजे 125. 125चा फरक झाला. हा गॅप किती झाला, 441 541 641 200 आणि वरती 10 आणि 6 16 216चा. हा गॅप किती झाला, 340 43 343चा. आता ह्या गॅपकडे बघायचं, गॅपकडे बघा, गॅपमधला गॅप लगेच नाही काढायचं. गॅपमध्ये काय पॅटर्न दिसतोय का, आता काय आलेत आपल्याला, 1 आलाय, 8 आलाय, 125 आलाय, 216 आलाय, 343 आलाय. यांच्याकडे बघून काय वाटतं, एक क्यूब आहेत सगळे. हा 1चा क्यूब आहे, हा 2चा क्यूब आहे, हा 5 वजा 25 25 5 125, हा 6 6 36 36 216, हा 7चा 7 3 7 7 49 49 गुणिले 7. आता हे बघा ना, 1चा क्यूब 2चा क्यूब, हा गॅप काय असला पाहिजे, 3चा क्यूब, हा गॅप 4चा क्यूब, नंतर 5चा क्यूब 6चा क्यूब 7चा क्यूब. म्हणजे आता 3चा क्यूब सोडून 225 पासून पुढे जायचं. 3चा क्यूब किती, 3 3 9 9 3 27 म्हणजे 225 अधिक 27 किती आले, 252. पर्याय नंबर 2. आता 252 मध्ये हा पुढचा गॅप 4चा क्यूब आहे, 4चा घन. 4चा घन किती, 4 4 16 16 64 मिळवलं त्याच्यात. 4 आणि 2 6 6 आणि 5 11 हात चाल 1 2 आणि 3 316 आहे का पुढं, 316 इथं आहे. म्हणजे परफेक्ट नैसर्गिक संख्यांचे क्यूबचा फरक चाललेला आहे. समजलं? थँक्स.